रोहिंग्या व बांगलादेशी नागरिकांना भारतीयत्व प्रदान करण्याचा कारखाना मालेगावात चालवला जातोय असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता। आता त्यांनी बर्थ सर्टिफिकेटला घेऊन नवीन माहिती दिली आहे। तर सर काय सांगता? मालेगावात गेल्या काही महिन्यात 1000 बांगलादेशी रोहिंग्यांना त्यांचा जन्म मालेगावला झाला असे सर्टिफिकेट देण्यात आले। हे सगळे बोगस दस्तावेज डॉक्युमेंटच्या आधारावर त्या सगळ्यांचे पुरावे मी महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे। कुणाचे तरी दुसऱ्याचे डॉक्युमेंट दाखवून हे जन्माचे दाखले घेण्यात आले आहे। यात मालेगावचा सध्याचा आमदार, मागचा आमदार, एक अतिरेकी संघटनेचा अध्यक्ष आणि एक एजंट आहे तो बांगलादेश बॉर्डरवर आसाम झारखंड येतो जातो। एकाला एक बर्थ सर्टिफिकेटचा मागे 1 लाख रुपयेचा खर्च केला जात आहे। आणि म्हणूनच मी आग्रह केला आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना की लवकर SIT बसवावी आणि या 1000 लोकांना हिंदुस्थानाचा बाहेर पाठवावं। सर अशी कोणती टोळी आहे जी सर्टिफिकेट वगैरे म्हणजे हे स्कॅम करते किंवा बनवते? मी आपल्याला सांगितलं की काही पॉलिटिशियन आहेत, काही ह्या फॅनेटिक मुस्लिम संस्थांचे लोक आणि काही पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या बॉर्डरवरचे एजंट। धन्यवाद। तर हे होते भाजप नेते किरीट सोमय्या आमच्यासोबत। यांनी हे सतत मालेगाव आणि वोट जिहादला घेऊन सतत माहिती सांगत असतात। कॅमेरा पर्सन जिग्नेश पोहेकर सोबत मी वैष्णवी, टाइम महाराष्ट्र, मुंबई।